CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या विरोधात सावरगाव डुकरे येथे अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस। तर सावरगाव डुकरे येथे आंदोलन करण्यामागे राहुल बोंद्रे यांची भूमिका काय, नागरिकांचा सवाल। जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी शेतकऱ्यांनी रक्ताने लिहिलेले पत्र पोलीस प्रशासनाने फाडल्याने शेतकऱ्यांचा अवमान झाल्याचा कांगावा करत गृहमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी करत तालुक्यातील सावरगाव डुकरे या आदर्श गावात आपले अन्नत्याग आंदोलन सुरू केले। मात्र त्यांनी सोशल मीडियावर प्रकाशित केलेल्या व्हिडिओमध्ये ते पत्र पोलिसांनी फाडल्याचे दिसत नसून खिशात ठेवल्याचे दिसते। राहुल बोंद्रे यांच्या आंदोलनाबरोबर आमने सामने पवन डुकरे, अमोल डुकरे व संतोष काळे या शेतकरी पुत्रांनी सावरगाव डुकरे येथेच 23 सप्टेंबर पासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे। या दोन आंदोलनामुळे कधी नव्हे ते चिखली विधानसभा मतदारसंघातील परिस्थिती स्फोटक बनली आहे। त्यामुळे कधी काय होईल हे सांगता येत नाही। वास्तविक पाहता माजी आमदार राहुल बोंद्रे यांचा आरोप हा पोलीस प्रशासनाविरोधात असल्यामुळे त्यांनी बुलडाणा येथे जिल्हा पोलीस अधीक्षक अथवा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपले आंदोलन सुरू करायला हवे होते। त्यापेक्षा त्यांनी सावरगाव डुकरे या गावाची निवड का केली हा प्रश्न उपस्थित होत असतानाच आपल्या आंदोलनाने मतदारसंघातील वातावरण दूषित होऊन कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ शकते ही बाब बोंद्रे यांच्यासारख्या राजकारण्याच्या लक्षात आली नाही का, यासारखे प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडत आहे। तर पवन डुकरे, अमोल डुकरे व संतोष काळे या शेतकरी पुत्रांनी सुरू केलेल्या आंदोलनाला परिसरातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। महायुतीचं सरकार असं असताना तुम्ही शासनाकडे मागणी करायचं, या ठिकाणी येऊन त्यांना विरोध करतो। आम्ही या ठिकाणी कोणाला विरोध करण्यासाठी बसलेलो नाही। आम्ही मतदारसंघातील जी जनता आहे, जे शेतकरी बांधव आहेत, त्यांना जागरूक करण्याकरता, त्यांचं निदर्शन, त्यांचं ध्यान वळवण्याकरता आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। माजी आमदार जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गेले 10 वर्ष या विभागामध्ये आमदार म्हणून होते। त्यांची 2009 ते 2014 पर्यंत काँग्रेसची महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये सत्ता होती। तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांकरता काय केलं याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं। आम्ही या ठिकाणी कोणाला विरोध करण्याकरता बसलेलो नाही आहे। फक्त त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं आणि शेतकऱ्यांना किती अधोगतीला नेलं। जी जिल्हा सहकारी बँक शेतकऱ्यासाठी उघडण्यात आली होती, ती जिल्हा बँक डुबवण्याचं पाप त्यांनी केलेलं आहे। 94 कोटी थकीत त्यांच्या साखर कारखान्याकडं आणि सूतगिरणीकडं जे कर्ज होतं, त्यांनी जर का ते वेळीच भरलं असतं तर ती जिल्हा सहकारी बँक आज मोठ्या नावारूपास असती। शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अनुदान मिळालं असतं, कर्ज मिळालं असतं। परंतु आज त्या जिल्हा बँकेची अवस्था काय झाली ही आपण त्या ठिकाणी पाहत आहात। म्हणून आमचा कोणाला विरोध नाही, परंतु जी नौटंकी या मतदारसंघामध्ये सुरू आहे त्या नौटंकीला आमचा विरोध आहे। राज्य सरकार व केंद्र सरकारनं जिल्हा सहकारी बँकेचा त्यावेळेला जो परवाना होता, तो परवाना ती बँक NPAत गेल्यानंतर तो परवाना रद्द झाला होता। परंतु 2014ला केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं नरेंद्र मोदीचं सरकार अस्तित्वात आल्यानंतर इथल्या स्थानिक भारतीय जनता पार्टी महायुतीचे खासदार आमदार यांनी माननीय नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांनी जिल्हा सहकारी बँक याला परत परवाना मिळवून दिला आणि अर्थसहाय्य दिलं। आताच नुकतंच राज्य सरकार, महायुतीचं राज्य सरकारने जिल्हा सहकारी बँकेला 300 कोटी अनुदान देण्याचं काम केलेलं आहे। त्यामुळे जिल्हा सहकारी बँकेला वेळोवेळी महायुतीच्या सरकारनेच मदत देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। महाविकास आघाडीच्या सरकारने त्यांच्या नेत्यांनी जिल्हा सहकारी बँक डुबवण्याचंच काम त्या ठिकाणी केलं, परंतु महायुतीच्या सरकारने जिल्हा सहकारी बँकेला अर्थसहाय्य करून या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। यात अति महत्त्वाकांक्षी जे विरोधी पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा विरोधी पक्षाचं काम ते त्या ठिकाणी आहे, ते बॅनर कापण्याचं काम हे विरोधी पक्षांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। त्यांचा पुरखा फाडण्याचं काम त्या बॅनरने केलं होतं। त्यांना ते सहन न झाल्यामुळं
अज्ञात व्यक्तींनी ते बॅनर फाडण्याचं काम केलेलं आहे, असं आमच्या निदर्शनास या ठिकाणी आलेलं आहे. आज या आदर्श गावामध्ये आज काय मी पहिल्यांदाच येत नाही, माझं 1ली ते 10वी शिक्षण सुद्धा या आदर्श गावामध्ये झालेलं आहे. आज आपल्या सावरगाव डुकरे येथील गावामध्ये युवा मोर्चाच्या वतीनं मी अन्नत्याग आंदोलन मांडलेलं आहे. त्याचे कारण असं की काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुलजी बोंद्रे यांनी शेतकऱ्यांची एक नौटंकी आंदोलन मांडलंय आणि या आंदोलनाला जर त्यांनी खरोखर या शेतकऱ्यांची त्यांना कळवळ असती तर त्यांनी शेतकऱ्यावर आतापर्यंत अन्याय केले नसते. जिल्हा बँका जी शेतकऱ्यांची जीवनवाहिनी म्हणून समजल्या जात होती, त्या बँकेचं कर्ज थकलेलं आहे ते त्यांनी त्वरित भरलं पाहिजे. त्यानंतर अनुराधा अर्बन बँकेमध्ये बुरसा असेल इतर गावातील शेतकऱ्यांना कर्जमाफी झालेली होती, परंतु त्या कर्जमाफीचा फायदा हा बँकेनंच लाटला, त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला नाही. दुसरा विषय असा की काही शेतकऱ्यांच्या बगर खरेदी करता त्यांनी जमीन हडप केलेली आहे. यामध्ये वेळोवेळी आम्ही तक्रारी झालेल्या आहेत या अगोदर सुद्धा, आणि या सगळ्यांना न्याय भेटला पाहिजे. खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आम्ही किंवा जो आपला शेतकरी आहे या शेतकऱ्याचा कळवळा आणणारा नेता किती नौटंकी आहे हे दाखवण्यासाठी, हे जनमत मध्ये मांडण्यासाठी आम्ही आंदोलनाला बसलेलो आहे. विषय असा की बा तिथली परिस्थिती आम्हाला माहिती नाही, आंदोलन यांच्याकडून फाडलंय की पोलिसांना फाडलंय हे तिथली परिस्थिती ठरवलं. त्या परिस्थितीबद्दल बोलायला आम्हाला म्हणजे आमच्या देखत झालेलीच नाही गोष्ट, त्या गोष्टीबद्दल आम्ही बोलू शकत नाही. आणि शेतकऱ्यांच्या शाहीनं जी यांनी निवेदन लिहिलेलं आहे, मला एक सांगा, ज्यांनी आयुष्यभर शेतकऱ्यांचं रक्त ओढलं आज ते परत शेतकऱ्यांच्या शाहीनं पत्र लिहितात, ही बाब कितपत योग्य वाटते त्यांनी स्वतःच आत्मपरीक्षण करावं. तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.